नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कळलेलीच आहे टायटल आणि थंबनेल वरून, की माझी आजची व्हिडिओ होणार आहे. माझी फर्स्ट पेमेंट YouTube कडून आलेली आहे आणि तीच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचा हा खास दिवस तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आलेला आहे. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि हाईप आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. यूट्यूबचा प्रवास आहे तो थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी माझा प्रवास सांगते. जेव्हा व्हिडिओला चॅनल चालू केला तर त्यासाठी मला सगळ्यात पहिली मदत केली होती चॅनल चालू करण्यासाठी माझ्या भाच्याने. आणि माझ्या भाच्याने मला चॅनल ओपन करून दिलेला होता आणि तिथूनच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली यूट्यूबच्या. तर पहिला प्रश्न होता आता व्हिडिओ बनवायची कशी आणि कसं काय करायचं, कारण माझ्याकडे कोणतीच वस्तू नव्हती, फक्त मोबाईल होता साधा. तर त्याच मोबाईलने शूट करायचं होतं आणि बरेच प्रश्न होते. आता माझी कॅटेगरी होती शिलाईची, त्यामुळे कटिंग कसं दाखवायचं, स्टिचिंग कसं दाखवायचं, हे सगळे प्रश्न होते. आणि माझ्याकडे माईक नव्हता, ट्रायपॉड, रिंग लाईट काही नव्हतं. ह्या गोष्टी अजिबातच नव्हत्या. फक्त आणि फक्त एक फोन होता आणि त्या फोनपासून मी यूट्यूबच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. तर माझी पहिली व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी शूट केली होती आणि मग ती अपलोड केली होती. आणि अगदी झिरो नॉलेजपासून मी या प्रवासाला सुरुवात केली होती. काही मला अनुभव नव्हता यूट्यूबचा. अजिबातच काही माहिती नव्हतं. व्हिडिओ एडिट कशी करायची, थंबनेल कसं बनवायचं, डिस्क्रिप्शन वगैरे काही माहिती नव्हतं. तर अशी माझ्या प्रवासाला सुरुवात झालेली होती. तर यूट्यूबचा असा प्रवास सुरू झालेला होता माझा. एक व्हिडिओ अपलोड केल्यावर मी महिनाभर तिकडे बघितलंच नाही. अगदी 1.5-2 महिने तर मी काही व्हिडिओ अपलोड केली नव्हती. आणि नंतर मग थोडी नंतर मग मी 1 महिन्याने व्हिडिओ अपलोड करणं, नंतर मग 1 महिन्याचा, कधी 1.5 महिना सुद्धा व्हायचा, कधी 15 दिवसांनी सुद्धा अपलोड व्हायची, कधी लॉंग व्हिडिओ जायचीच नाही, शॉर्टवरच मी हे करून घ्यायचे. अशी सुरुवात केलेली होती. तर याची मला अजिबात जाणीव नव्हती की पुढे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येणार आहेत म्हणून, कारण मला अनुभव काही नव्हता. त्यामुळे त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं की मला असं वाटलं चला आता चॅनल चालू केला, व्हिडिओ अपलोड केला की झालं, सर्व संपलं. तर व्हिडिओ कधी मी महिनाभर व्हिडिओकडे लक्षच देत नव्हती किंवा कधी वाटेल तेव्हा बनवायची. 1 महिना, 1.5 महिना, 15 दिवसांनी. तर नंतर मग अशा व्हिडिओ अपलोड करता मला एक व्हिडिओ माझी व्हायरल गेली. चांगले सबस्क्रायबर पण आले त्या व्हिडिओला. पहिलीच व्हिडिओ जी व्हायरल झाली होती, 5-6 हजार व्ह्यूज आले तिला आणि सबस्क्रायबर सुद्धा आले होते जवळजवळ 29. तर त्यामुळे मग मला थोडंसं वाटायला लागलं, हा बाबा आपण व्हिडिओ जर टाकल्या तर व्ह्यूज येतात तिला. लगेच काही सगळ्या गोष्टी लगेच काही होत नाही, आपणही वेळ द्यावा लागतो युट्यूबला. तर अशा ह्याने मग मी सुरुवात केली. मग चला 15 दिवसाने एकदा, 15 दिवसांना करता नंतर मग अशा चला आठवड्याने एक व्हिडिओ अशी टाकायला सुरुवात केली. आणि मग अशा व्हिडिओ थोड्या मग व्हायरल होत गेल्या. आणि नंतर एक व्हिडिओ माझी चांगली व्हायरल गेली आणि तिला क्रायटेरिया होता मोनेटायझेशनचा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाइम. मला वाटायचं 4000 तास 1 वर्षाच्या आतमध्ये कसे कम्प्लीट होणार, जिथे इतके व्ह्यूज कमी येतात आणि सबस्क्रायबर सुद्धा खूप कमी असतात तर कसे येणार. तर एक व्हिडिओ मी अपलोड केली आणि ती व्हिडिओ माझी खूप व्हायरल गेली आणि तिचा वॉच टाइम सुद्धा खूप चांगला आला. मला जवळजवळ 1100 तासांचा, 1100 तासांचा वॉच टाइम मिळालेला आणि सबस्क्रायबर सुद्धा आले होते काहीतरी 150. तर त्यामुळे मग मला माझी थोडीशी आशा निर्माण झाली की काम जर आपण चांगलं योग्य पद्धतीने केलं तर आपला चॅनल नक्कीच मोनेटाईज होईल. आणि मग यासाठीचे मी प्रयत्न चालू केले चॅनल मोनेटाईज होण्यासाठी. मग मी जी आठवड्याने 15 दिवसांनी एकदा व्हिडिओ टाकत होती ती मी आठवड्यातून 2दा टाकायला सुरुवात केली. आणि मग माझे व्हिडिओ चांगल्या मग बऱ्यापैकी चला, कधी कमी यायचे व्ह्यूज, कधी बऱ्यापैकी यायचे, सबस्क्रायबर सुद्धा यायचे. तर असं करून थोडंफार झालं हे. आणि 1 वर्षाच्या आत 1 वर्ष झालं मला. 1 वर्ष व्हायच्या आतमध्ये
माझे जवळजवळ वॉच टाइम कंप्लीट होत आलेला, पण सबस्क्रायबर झाले नव्हते. आणि मग ज्या माझ्या भाच्याने मला चॅनल चालू करून दिला होता, त्याच भाच्याने मला हाफ मोनेटाईज करून दिला. चॅनल हाफ मोनेटाईज झालं कारण माझे सबस्क्रायबर कंप्लीट नव्हते, त्यामुळे हाफ मोनेटाईज झालं होतं. आणि नंतर मग हाफ मोनेटाईज झालं आणि नंतर मला माहितीच नव्हतं की म्हणजे फुल मोनेटाईज करावं लागतं, म्हणजे आपण करावं लागतं, आपोआप होत नाही, हे मला माहितीच नव्हतं. मला वाटलं आता हाफ झाला, आता फुल मोनेटाईज आपोआप होईल, म्हणजे अशा भ्रमातच होते मी. नंतर मला कळलं की म्हणजे फुल मोनेटाईज करावा लागतो. मग आता थोड्याच दिवसात माझे 1000 सबस्क्रायबर सुद्धा झाले. आणि मग फुल मोनेटाईज करण्यासाठी पण मला म्हणजे स्वतःला फुल मोनेटाईज कसा करायचा हे सुद्धा माहिती नव्हतं. आणि थोड्याफार युट्यूब कडनं मदत घेऊन म्हणजे मी करू शकले असते, पण माझी हिंमत होत नव्हती करण्यासाठी फुल मोनेटाईजला. तर मी मदत घेतली, आहोंच्या स्टाफ मेंबर आहेत त्यांची, आणि त्यांनी मला फुल मोनेटाईज करून दिलं. तर त्याबद्दल त्यांची मी खूप आभारी आहे. आणि माझ्या भाच्याची तर आहेच आहे खूप आभारी, त्याचे खूप खूप धन्यवाद मनापासून अगदी. आणि इथे मी नावं कुणाची घेणार नाही, कारण म्हणजे ज्यांनी मला मदत केली ती त्यांना माहिती आहे, ज्या कुणी केली ती. आणि खूप जास्त मदत घेतली नाही, थोडीच घेतली, पण म्हणजे थोडी का असेना पण मी मदत घेतली, त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे. आणि मग आता फुल मोनेटाईज झाल्यावर ना थोडे डॉलर बनायला लागले. म्हणजे डिसेंबरमध्ये माझा चॅनल ना 2 डिसेंबरला फुल मोनेटाईज चॅनल झाला. आणि मग 2-3 दिवसापासूनच, कारण आधी कसं डॉलर बनले असते, पण मला माहितीच नव्हतं ना की फुल मोनेटाईज करायला लागतो. आणि चॅनल फुल मोनेटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे इन्कम येत नाही. तर हे त्याच्यामुळे म्हणजे जे सबस्क्रायबर झाले होते, वॉच टाइम कंप्लीट झाला होता. आणि जर आधी मला थोडासा जर अनुभव असता ना, तर मी स्वतःहून तो चॅनल लवकर मोनेटाईज केला असता. म्हणजे हाफ झाल्यावर थोड्याच दिवसात माझे सबस्क्रायबर आणि वॉच टाइम कंप्लीट झालेला, पण मला काही अनुभव नसल्यामुळे ना मला थोडासा वेळ लागला, म्हणजे डिसेंबर पर्यंत गेला. आणि त्याच्यानंतर मग माझे डॉलर बनायला लागले. त्याच्या आधी सुद्धा माझ्या व्हिडिओ खूप चांगले व्हायरल गेलेले आणि चांगला वॉच टाइम आला. वॉच टाइम येऊन डॉलरही चांगले झाले असते त्या व्हिडिओचे, म्हणजे लवकर पेमेंट येण्यासाठी. पण ते वेळ लागला फुल मोनेटाईज व्हायला. तर डिसेंबर झाला आणि डिसेंबर नंतर ना डिसेंबरमध्ये माझ्या 2 भाच्यांचे लग्न होते, त्यामुळे मी 15 दिवस मुंबईत राहिले. मग त्या 15 दिवसात माझे व्हिडिओ गेले नाही, म्हणजे तितका गॅप पडला. आणि मग तिकडनं आल्यावर पुन्हा मी माझं काम सुरुवात केली कामाला. आणि मस्त चांगलं चाललं होतं. चांगले म्हणजे चला, एखादी दुसरे व्हिडिओ व्हायरल व्हायची, एखादी नाही व्हायची, तर असं चाललं होतं. आणि चांगले माझे मस्त डॉलर चांगले होत होते. तर मला असं वाटत होतं की आता ना 2 वर्षांमध्ये माझा म्हणजे पेमेंट सुद्धा येऊन जाईल. आणि $10 माझे कंप्लीट झाले गेल्या वर्षी जून मध्येच. आणि $10 कंप्लीट झाल्यावर मला ना तेव्हा परत प्रश्न पडला की आता $10 झाल्यावर गुगलचा पिन मागवायचा असतो, हे मला माहिती नव्हतं. मला असं वाटायचं आपोआप येतो. पण नंतर चला इकडनं तिकडनं माहिती काढून जास्तीत जास्त युट्यूबच्याच मदतीने की तो पिन आपल्याला गुगलचा पिन मागवावा लागतो, आपोआप येत नाही, हे मला नंतर कळलं. आणि मग $10 झाल्यावर मेल आला होता की तुम्ही म्हणजे गुगलचा पिन मागवू शकता म्हणून. मग आता इथे मला खूप मोठा प्रश्न पडलेला, आता मदत घ्यायची कुणाची, कारण मला 0 नॉलेज होतं. तर जास्तीत जास्त मी खरं सांगते मी युट्यूबचीच मदत घेतली, कारण सारखा त्रास कुणाला द्यायचा. आणि माझा भाचा खूप लांब राहतो, त्यामुळे मी त्याच्याकडे मदत मागू शकत नव्हते. आणि मग मी स्वतःच प्रयत्न केला गुगलचा पिन मागवण्यासाठी. आणि मग गुगलचा पिन ह्या शनिवारी मी हे केलं, म्हणजे गुगलचा पिन मागवला म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं असतं. गुगलचा पिन मागवणं म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं. आणि गुगलचा पिन आल्यावर ऍड्रेस व्हेरिफिकेशन. तर ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप अवघड होत्या, म्हणजे पण मी त्या केल्या. आणि मग गुगलचा पिन मी म्हणजे ऍड्रेस व्हेरीफाय झालं. आणि पहिल्याच प्रयत्नात झालं नाही. एक व्हिडिओ मी पाहिली युट्यूबची, पण त्यांचा जो पेज ओपन होत होता, ते जसे स्टेप बाय स्टेप सांगत होते तसा माझ्या फोनवर माझा पेज ओपन होत नव्हता, त्यामुळे थोडीशी ती अडचण आली. मग मी ते तिकडे लक्षच नाही दिलं. आणि मग मी स्वतः प्रयत्न केला
आणि गुगलचा पिन मागवला. आणि खरंच सांगते, माझा विश्वास सुद्धा बसला नाही त्या गोष्टीवर. 8 दिवसातच मला गुगलचा पिन आला. गुगलचा पिन ह्या शनिवारी मी आयडेंटिटी व्हेरीफाय केलं आणि पुढच्या शनिवारीच मला गुगलचा पिन आला. आता 6 डिजिटचा तो पिन एंटर करायचा असतो, हा सुद्धा माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम होता. मग मी तेव्हा सुद्धा मग प्रयत्न करून मी म्हणजे काय ऍड्रेस व्हेरीफाय केला, तर सक्सेसफुली झालं. म्हणजे आयडेंटिटी व्हेरीफाय आणि ऍड्रेस व्हेरीफाय हे सक्सेसफुली झालं. आणि मग तेव्हाच मला थोडीशी हिंमत आली की हा, मी म्हणजे करू शकते हे. आणि मग तेव्हापासूनच मी म्हणजे कुणाची मदत न घेता माझं मी करायला सुरुवात केली. तर झालं. मग $10 झाले, नंतर डॉलरही बनायला लागले. आता म्हटलं माझं चांगलं, चला पेमेंट लवकरच येणार. पण पुढे काहीतरी, जेव्हा आपण यशाची पायरी चढत असतो ना, तेव्हा काहीतरी अडचणी येतातच, ह्या निश्चित असतात. आणि तशाच माझ्या बाबतीत झाले. माझे जवळजवळ $50 व्हायला आले आणि दिवाळीचा पहिलाच दिवस होता. आणि त्याच दिवशी माझे मिस्टर ना पायरीवरनं पाय घसरून पडले. आणि मग त्या वेळेला एक क्षण असं वाटलं, नाही म्हणजे सर्व संपलं. कारण त्या वेळेला ना म्हणजे खरंच तो क्षण मला म्हणजे तसंच वाटलं होतं की म्हणजे सर्व संपलं, आता काही करू शकणार नाही मी. आणि कारण त्यांची कंडिशनच तशी होती. कारण उजव्या मांडीचा म्हणजे उजवा पाय आहे ना, त्याच्या मांडीमध्ये फ्रॅक्चर होता, मोठा फ्रॅक्चर होता आणि तातडीचं ऑपरेशन करायचं होतं. त्यामुळे म्हणजे त्यांना मला हॉस्पिटलला न्यावं लागलं. आणि मग तिथून मी इथे राहते ना जिथे, तिथं मला येणं शक्य नव्हतं लगेच, कारण ते चांगले बरं झाल्याशिवाय. आणि तेव्हा मी फक्त विचार केला की म्हणजे त्यांच्या तब्येतीचा, की त्यांना व्यवस्थित बरं होते, यूट्यूब काही मी नंतरही करू शकते. त्यामुळे मी सगळा वेळ त्यांच्या सेवेत घालवला. म्हणजे 2 महिने माझे ते तसेच गेले. कारण 2 महिने मला कोणताही म्हणजे फोनही बघता आला नाही, व्हिडिओ अपलोड करता आल्या नाहीत. म्हणजे कारण शक्यच नव्हतं, कारण येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ. आणि म्हणजे माहितीये, एक माणूस आजारी असेल तर बघण्यासाठी येतातच लोक. आणि त्या लोकांमुळे ते लवकर बरे झाले. सगळे त्यांचे मित्रमंडळी म्हणा, नातेवाईक भेटायला यायचे, तर त्यांना बरं वाटायचं. आणि मग मी 2 महिन्यांनी इथे आल्यावर पहिली व्हिडिओ अपलोड केली. आणि युट्यूबवर 2 महिन्याचं अंतर असणं म्हणजे युट्यूब आपल्याला लोक विसरतात. 2 महिने जर आपण काम नाही केलं युट्यूबवर तर लोक आपल्याला विसरून जातात. आणि असंच काहीसं झालं होतं माझ्या बाबतीत. म्हणजे जी व्ह्यूज येत होते ते थोडेसे कमी झाले होते. आणि जेव्हा मग आम्ही गावाला राहिलो, कारण ह्यांचं ऑपरेशन झाल्यावर मग गावाला राहिलो. आणि मग तिथे मी काय केलं, चॅनल थोडासा बंद होऊ नये म्हणून मग मी ज्या लॉंग व्हिडिओ आहेत त्यांना शॉर्ट करून मी 2-4 अपलोड केल्या होत्या. आणि पोस्ट टाकली होती की व्हिडिओ येणार नाही म्हणून. कारण ती पोस्ट काही व्हायरल झाली नाही, कुणी जास्त पाहिली नाही. पण त्यातून मी सांगण्याचा प्रयत्न केला होता व्ह्यूअर्सना की म्हणजे व्हिडिओ येणार नाही 2 महिने. आणि कंप्लीट 2 महिन्याच्या अंतराने मी एक व्हिडिओ अपलोड केली. पहिली व्हिडिओ व्हायरल गेली नाही, दुसरी केली 8 दिवसांनी. आणि तिला आले मग 5,000 व्ह्यूज. नंतर दुसरीला आले 4,000 व्ह्यूज. अशा 2-3 व्हिडिओ 4-4, 5-5 हजार व्ह्यूज, सबस्क्रायबर 10-10, 12-12 असे येत होते. आणि म्हणजे अशी मग पुन्हा मी सुरुवात केली नव्याने आणि पुन्हा जोर लावला. म्हणजे तसं म्हटलं तर 5 महिने मिस्टर जागेवर होते. आणि मग त्यांच्या सेवेत काम, परत माझं शिवण्याचं काम पूर्ण ठप्प होतं. फक्त मी जरासा वेळ काढून छोट्या मोठ्या व्हिडिओ बनवत होते. आणि पुन्हा चॅनल मी चालू केला. आणि मग नंतर ते जरासे बरे झाल्यावर मग मी पुन्हा जोर लावला, भर दिला पेमेंट येण्यासाठी. तर मग आता थोड्या व्हिडिओ माझ्या व्हायरल जायला लागल्या आणि चांगले व्ह्यूजही यायला लागले, सबस्क्रायबर सुद्धा यायला लागले. तर आता माझे जास्त सबस्क्रायबर नसतील. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं माझा हाफ मोनेटाईज झाला, तर सबस्क्रायबर कमी होते म्हणून. तर मी खरं सांगू का, धरून बांधून मी सबस्क्रायबर केलेच नाहीत जास्त. कारण धरून बांधून सबस्क्रायबर केले ना, करा माझ्या ह्याला, की आपली पाठ वळली की ते सबस्क्रायबर लगेच पळून जातात. त्यामुळे मी जास्त कुणाला आग्रह करतच नाही. जे आपल्या व्हिडिओला जे सबस्क्रायबर येतात तेच प्रामाणिकपणे टिकतात कायमस्वरूपी. त्यामुळे मी जास्त कुणाला आग्रह करतच नाही, म्हणजे ओळखीच्यात त्याच्यात की मला सबस्क्राईब करा म्हणून. जे माझ्या व्हिडिओला येतात ते. माझे आता सबस्क्रायबर कमी आहेत, पण माझा वॉच टाइम चांगला येतो. एखादी व्हिडिओ चांगली व्हायरल गेली तर वॉच टाइम चांगला मिळतो, 2-2 तासांचा, कधी 1,000 तासांचा
तर चांगला येतो. तर असे मी प्रयत्न चालू केले आणि माझा पगार आणण्याचा प्रयत्न केला. तर आज तो दिवस खरंच आलेला आहे. म्हणजे 20 नाही 22 जुलैला माझा म्हणजे मला YT मध्ये 8-10 दिवस आधी जूनमध्येच हा पेमेंट आला असता, पण YT मध्ये म्हणजे जो पेमेंटसाठीचा क्रायटेरिया असतो तो कम्प्लीट झालेला होता, पण ऍडसन्स मध्ये डॉलर म्हणजे ते जमा झाले नव्हते, फक्त YT मध्ये दिसत होते. तर ते जूनच्या 10 तारखेपर्यंत जर गेले असते ना म्हणजे ऍडसन्स मध्ये जमा झाले असते तर मला जूनमध्येच पेमेंट मिळाला असता. तर त्यांना जरासा उशीर झाला, ते 15 तारखेपर्यंत जूनच्या गेले, त्यामुळे तो पेमेंट मला जूनमध्ये मिळालेला नाही. पण आता हा जो पेमेंट आलाय तो माझा जूनचाच आहे, म्हणजे जूनचाच आहे आणि मला YT मध्ये दिसत होतं. आणि नंतर मग YT मध्ये मला कळलं पण की जुलैच्या 21 ते 26 तारखेपर्यंत तुमचा पेमेंट आम्ही पाठवत आहोत. तर मग मी वाट बघत होती 21 तारीख कधी येणार म्हणून. तर 21 तारीखला चेक केलं मी, मेल वगैरे काही आला नव्हता. 22 तारखेला सकाळी चेक केलं, मेल आला नव्हता. आणि 22ला मग चला माझं शिवणाचं काम चालूच होतं आणि मग संध्याकाळी 5:30 वाजता मला मेल आला. म्हणजे वरती स्क्रीनवर आपल्या दिसतो ना फोनच्या, तर मला फक्त तो एम दिसला. म्हटलं बहुतेक मेल आला वाटतं. आणि मग मी लगेच ओपन केला, मेल वाचला. तर युट्यूबने मला कळवलं होतं की ऍडसन्स करणं तुमचं पेमेंट आम्ही पाठवलेलं आहे, रिसिव्ह करा म्हणून. म्हणजे बँकेकडे तुम्ही चौकशी करा. तर माझा पेमेंट मग आलेला होता, मला कळलं पेमेंट आलाय. आता सांगू कुणाला, कारण मिस्टर नव्हते घरी, मुलगा होता. मग त्याला मी सांगितलं सोनू माझा युट्यूबचा पेमेंट आला म्हणून. कारण ह्या म्हणजे हे जे यश आहे ना ते माझं एकटीचं नसून माझ्या मुलाचं पण तेवढंच आहे. कारण आपण म्हणतो ना पडद्यामागचे हिरो असतात त्यांचं कौतुक कधी होत नाही, तर तसाच माझा लेक ना माझा पडद्यामागचा हिरो आहे. कारण जेवढी माझी मेहनत आहे तेवढी त्याची आहे. कारण पूर्ण वेळ माझ्याकडे म्हणजे रिंग लाईट नव्हती किंवा ट्रायपॉड नव्हता, माईक काही नव्हता ना, तर तो इतक्या वेळ फोन हातात पकडून शूट करायचा. म्हणजे आणि मला आवडेल अशी, मला जर नाही आवडली एखादी व्हिडिओ तर ती मी लगेच डिलीट करून टाकायची आणि पुन्हा त्याला मोबाईल घेऊन पुन्हा करायला लावायची. म्हणजे कुठे फोकस करायचं, कुठे काय करायचं, कुठे कॅमेरा होल्ड करायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्याला थोडासा अनुभव होता. त्याचाही अगोदर चॅनल म्हणजे आहे, चॅनल खूप जास्त काम करत नाही त्यावर, पण तुम्ही जर त्याला सपोर्ट केलात ना तर तो निश्चित काम करेल. कारण कसं आहे मोटिवेट करावं लागतं मुलांना. आणि असंच ना व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कमी असतात त्यामुळे म्हणजे नाराज होतात हे की मला व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर येत नाही, त्यामुळे कुठेतरी मागे राहतो. तर आपण जर चांगला प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला यश मिळतं. तर असाच मी प्रयत्न केला आणि ते यश मिळवलं. आणि माझ्या लेकाचं पण तेवढंच कौतुक, कारण त्यांनी पण मला खूप मदत केली. आणि मेन मदत केली माझ्या भाच्याने, त्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मेन आपल्या घरातून होकार मिळावा म्हणजे परमिशन, तर त्यासाठी माझ्या मिस्टरांचं खूप खूप कौतुक. त्यांनी मला परमिशन दिली म्हणजे चॅनल चालू करण्यासाठी, तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि असा हा प्रवास होता माझा युट्यूबचा. आणि हे जे यश मी मिळवले ते माझ्या भावांमुळे सुद्धा. कारण मी जेव्हा म्हणजे शिलाईच्या क्लासला जायचे ना तेव्हा माझे भाऊ मला क्लासपर्यंत सोडायला यायचे. आणि अगदी 15-16 वर्षाचे असताना मी हा सुई धागा हातात घेतलेला होता, त्यामुळे ते मला क्लासपर्यंत सोडायला यायचे. तर त्यांनी मला तिथपर्यंत पोचवायचे. तेव्हा मला इतकी आवड नव्हती म्हणजे शिवणाची, पण नंतर ती आवड माझ्यात निर्माण झाली. आणि मग म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळेच मी आज ते शिलाई क्लास शिकले. आणि म्हणजे आज तो तेव्हा हातात घेतलेला सुई धागा मला इतक्या पुढे नेईल. तर म्हणजे खूप काही जण सुई धागा शिलाईच्या कामाला खूप कमी लेतात, तर शिलाईचं काम म्हणजे कोणतंही काम छोटं मोठं नसतं. तर सुई धाग्यावरूनच आठवलं पुन्हा माझ्या चॅनलचं नाव. तर हे गोड नाव सुद्धा ना माझा जो भाचा आहे ना मला ज्यांनी चॅनल चालू करून दिला त्यांनीच हे माझ्या चॅनलचं गोड नाव ठेवलं होतं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचा म्हणजे आभारी आहे मी. आणि मला हे नाव ना खूप जास्त आवडलं होतं, सुई धागा आणि फॅशन. आणि कित्येक मला सुरुवातीला व्ह्यूज येत नव्हते ना तेव्हा कित्येक जण म्हटले चॅनलचं नाव बदल, पण मी म्हटलं नाही, मी हे नाव अजिबात चेंज करणार नाही. तर त्याचे मी पुन्हा एकदा आभारी आहे.
म्हणजे खूप जास्त मला नाव आवडलं आणि सुई धागा आणि फॅशन आणि खरंच अगदी माझ्या आयुष्यातला खूप छान हा म्हणजे सुई धागा आहे. तर ह्याला मी माझ्या हृदयात असंच कायम ठेवेन. आणि तर आता यूट्यूब आणि मला आता विशलिंग सुद्धा मिळालेलं आहे. तर विशलिंगचं सुद्धा अकाउंट माझा दुसरा भाचा आहे गोड, त्यांनी चालू करून दिलं होतं. कारण मग तेव्हा माझे मिस्टर आजारी, म्हणजे हे करू शकत होते मी, पण माझे मिस्टर आजारी होते त्यामुळे मला वेळच नव्हता की विशलिंगकडे लक्ष द्यायला आणि अकाउंट क्रिएट करायला. त्यामुळे त्यांनी मला ते ओपन करून दिलं होतं. तर त्यातला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आता विशलिंगचं सुद्धा काम आहे, युट्यूबचं सुद्धा काम आहे. तर हे दोन्ही कामं, सगळी कामं मॅनेज करून, म्हणजे अजून एक महत्वाचं काम असतं ते घरकाम, आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी हे सगळं मॅनेज करते. युट्यूब, विशलिंग आणि माझं घर सुद्धा सांभाळते. आणि ज्या माझ्या छोट्या गोड ताई आहेत युट्यूबर, माझ्यासारख्या छोट्या युट्यूबर, तर त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा यावा म्हणून मी एवढी माझी बडबड केली. तर एवढी बडबड ऐकून घेतली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि हो, अजून एवढी व्हिडिओ पाहिली तर अजून लाईक केलं नाही ना? एक लाईक करा की नाही? नक्की एक लाईक करा. तुम्ही म्हणत असाल आता एका लाईकने काय होणार आहे आमच्या, तर तुमच्या एका लाईकने मी स्टार होऊ शकते ना. तर प्लीज एक लाईक करा. आणि आता तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहताय की माझा पेमेंट किती आला. नुसती बडबडच चालू होती, पेमेंट सांगितलं नाही. तर आता ते सुद्धा सांगणार आहे. आणि अजून माझ्या ताईंना दिलासा यावा म्हणून सांगते दोनच शब्द. म्हणजे ॲडसेन्स पासून, म्हणजे गुगल पिन आणण्यापासून पेमेंट आणेपर्यंत सगळ्या प्रोसेस मी युट्यूबवरनं शिकले. आणि बऱ्याचशा थंबनेल बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे पहिली तरी हे नव्हती, पण आता आपण युट्यूबवरनं शिकू शकतो. आणि बरेच आपले मराठी चॅनल सुद्धा आहेत, हिंदी सुद्धा आहेत, आणि छान स्टेप बाय स्टेप शिकवतात. तर मी सगळे युट्यूबकडनं शिकले, बऱ्याचशा गोष्टी युट्यूबकडनं शिकले. आणि खरंच मी म्हणेन की महिला सक्षम होण्यामागे युट्यूबचा मोठा हात आहे. बरं, मी स्वतः सक्षम झाले आणि माझ्यासोबत माझ्या मुलाला सुद्धा, माझ्या यशाला सुद्धा मी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे माझ्यासोबत तो काम करतो, तो सुद्धा थोडासा बिझी राहतो. तर म्हणजे चला, आता तुम्ही सगळे जे आतुरतेने वाट पाहताय की माझा पेमेंट किती आला, आणि ते तुमच्यासोबत तुम्हाला आता सांगते. तर माझा पेमेंट आलेला आहे, फर्स्ट पेमेंट आलेला आहे. म्हणजे आता ना तुम्हाला मला कॅशमध्ये सांगता येणार नाही. म्हणजे काहीतरी युट्यूबच्या पॉलिसीज असतात, त्या फॉलो कराव्या लागतात, त्यांचे रूल्स. त्यामुळे मला म्हणजे नक्की किती रक्कम आली ती सांगता येणार नाही. तर एका वस्तूच्या स्वरूपात सांगते. तर एखादा टीव्ही वगैरे येऊ शकतो, एवढा माझा पेमेंट आलेला आहे पहिला. आणि आता हा पेमेंट मी काय करणार, म्हणजे कोणाला देणार, काय करणार, माझ्यासाठी ठेवणार नाही. तर सतत बघा, सतत घरासाठी झिजणारा, म्हणजे घरासाठी, घरातल्या कुटुंबासाठी म्हणजे झटणारा व्यक्ती, तो म्हणजे नवरा. तर त्यांच्यासाठी मी हा सर्व पेमेंट खर्च करणार आहे आणि त्यांच्या हातात देणार आहे मी. तर विशेष म्हणजे मी ना एकही लाईव्ह न घेता माझा पेमेंट आणलेला आहे. म्हणजे मी आता 3 वर्ष होतील सप्टेंबरमध्ये, 29 सप्टेंबरला 3 वर्ष होतील. मी एकही लाईव्ह न घेता माझा पेमेंट आणलेला आहे. पण यापुढे आता मी लाईव्ह सुद्धा येण्याचा प्रयत्न करेन. तर आशा करते माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.